हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपलं सर्वांचे स्वागत आहे आजच्या या भागवत कथेमध्ये. थोडं भजन गाऊया, नंतर कथा होईल. थोडा आवाज कमी कर, एक कमी कर. हां, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन भज जन रंजन, यशोदानंदन भज जन रंजन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन भज जन रंजन, यशोदानंदन भज जन रंजन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी,
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Hare जय राधा गिरिधारी राधा गिरिधारी राधे, जय कृष्ण बलराम जय वृंदावन धाम। जय गौरनिताय जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद। जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव। निताय गौर हरि बोल ताय गौर हरि बोल। कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय। ग्रंथराज भागवत महापुराण की जय। जगत गुरु श्री प्रभात की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। पुनश्च आपलं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये। आपण श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातून वाचतोय। अध्याय 7। अध्यायाचं नाव आहे द्रोण पुत्राला दंड आणि आजची श्लोक संख्या आहे 25। तथायं च उतारस्ते भुव
भारजीशया स्वानां चानन्य भावानां अनुध्यानाय च सुकृत तथायं चावतारस्ते भो भारजीशया स्वानां च अनन्य भावानां अनुध्यानाय च सुकृत तथायं चावतारस्ते भो भारजीशया स्वानां च अनन्य भावानां अनुध्यानाय च सुकृत तथायं चावतारस्ते भो भारजीशया स्वानां चानन्य भावानां ध्यानाय च सुकृत मनोध्यानाय च सुकृत तथाय चावतारस्ते भो भारजीशया स्वानाचानन्य भावानां ध्यानाय च सुकृतम् तथाय चावतारस्ते भो भारजीशया स्वानां चानन्य भावानां अनुध्यानाय च सुकृत तथायं च अवतारस्ते भो भारजीशया स्वानां च अनन्य भावानां अनुध्यानाय च सुकृत शब्दार्थ तथा त्याचप्रमाणे अयम या च आणि अवतार ते तुमचे भुव भौतिक जगाचा भार जिहीशया क्षीण करण्यासाठी स्वानाम सुहृदांच्या च अनन्य भावानां अनन्य भक्तांच्या अनुध्यानाय सदैव स्मरणात मग्न असलेल्या च आणि असकृत पूर्ण लाभासाठी अनुवाद तात्पर्य शिलप्रपात द्वारा शिलप्रपात की जय. तर ह्या अध्यायामध्ये जेव्हा अश्वत्थाम्याने अर्जुनावर ब्रह्मास्त्र सोडलाय तेव्हा अर्जुन भगवंतांना प्रार्थना करतो. अनुवाद त्याचप्रमाणे तुम्ही जगाचा भार क्षीण करण्यासाठी आणि विशेषतः जे सदैव तुमच्या चिंतनामध्ये मग्न आहेत अशा अनन्य भक्त सुहृदांच्या लाभासाठी अवतार घेतात. तात्पर्य भगवंत आपल्या भक्तांचे पक्षपाती आहेत असे दिसते. प्रत्येक जीव हा भगवंतांशी संबंधित आहे. भगवंत सर्वांसाठी समान असूनही त्यांचा आपल्या भक्तांकडे विशेष कल आहे. भगवंत सर्वांचे पिता आहेत. त्यांचा कोणी पिता असू शकत नाही आणि तरीही त्यांचा कोणी पुत्रही असू शकत नाही. त्यांचे भक्त त्यांचे स्वजन आहेत आणि संबंधी आहेत. येथे पितृत्वादींसारख्या भौतिक नात्यांच्या कल्पनांचा काही संबंध नाही का हे तात्पुरते असतात, हे थोड्या वेळाचे असतात. भगवंताशी आपला संबंध जो आहे तो नित्य आहे. वर सांगितल्याप्रमाणे भगवंत हे त्रिगुणातीत आहेत आणि प्रेमभक्तीतील त्यांच्या स्वजनांच्या आणि नात्यांच्या संबंधाने काहीही भौतिक स्वरूपाचे नाही. ओम ज्ञानतिमिषन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः.
श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशताय नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतिश्री नमः नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत श्री राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण। अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सुंदर असा भागवताचा भाग आहे, जिथे भगवंत आणि भक्त यांचा संबंध कसा असतो, यांच्यामध्ये प्रेमाचं आदानप्रदान कसं होतं त्याचं दर्शन होत आहे की भक्त हे सदैव भगवंताच्या कृपेवर अवलंबून असतात. ती कधीही भगवंताशिवाय दुसरा उपाय शोधत नाही. सर्व समस्यांचा उपाय कुठे आहे? भगवंतामध्ये. पण त्याला श्रद्धा पाहिजे, त्याला विश्वास पाहिजे, त्याला ज्ञान पाहिजे की भगवंताच्या शक्ती किती आहेत, आपला संबंध काय भगवंताशी, या जगात ज्या काही समस्या आहेत त्या का आहेत ते ज्ञान पाहिजे. आपलं होतं काय? पहिली गोष्ट ज्ञान नाही की वास्तविक सत्य काय आहे. जसं वाटतंय की समस्या आहे ती खूप वेळ समस्या नसते, आणि असं वाटतं की हा उपाय आहे तो पण खूप वेळेस तो उपाय नसतो. तो पुढच्या समस्यांचं काय म्हणतो? कारण म्हणतो, अज्ञानामुळे. म्हणून नियमितपणे भगवद्गीता भागवत हे वाचलं पाहिजे. जे आपण वाचू त्या लक्षात येईल की वास्तविक सत्य काय आहे. ह्या जगातील सर्व समस्यांचं मूळ कारण एकच आहे, अज्ञान. कोणतं अज्ञान? स्वतःचं ज्ञान नाही.
हे विश्वाचं जे अस्तित्व आहे त्याचं ज्ञान नाही, भगवंताचं ज्ञान नाही. म्हणून आपल्या ज्या समजुती असतात त्या सर्व काही चुकीच्या असतात. म्हणून चुकीच्या समजुतीमध्ये आपल्याकडनं चुका होतात आपल्याकडनं चुका होतात. पण जेव्हा योग्य अशी असेल समजूत तर आपल्याकडनं शक्यतो चुका होत नाही. म्हणून ज्ञानाचं खूप महत्त्व आहे. आजच्या ह्या भागात आपण बघतो की जेव्हा पांडवांचे 5 मुलांची हत्या केली आहे अश्वत्थामाने द्वेषापोटी, सूड घेण्याच्या पोटी, त्याला पांडवांच्या 5 मुलांचा जीव घेण्यामध्ये काही वाटलं नाही. त्याला काहीच दयामाया आली नाही. पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने काय नाही केलं, त्याने सर्व काही केलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. पण 5 मुलांचा झोपेमध्ये निष्पाप मुलांचा बळी घेण्यासाठी त्याला काहीच वाटलं नाही. त्या ह्या जगाचा स्वभाव आहे की जीव दुसऱ्यांबद्दल काहीही दयामाया ठेवत नाही आणि त्याच्या उलट स्वतःच्या देहासाठी केवळ सदैव चिंतित असतो, सदैव अतिशय प्रयत्नशील असतो. भक्तांचं याच्या उलट असतं. भक्त स्वतःच्या देहासाठी इतकेही उतावळे नसतात, पण सेवेसाठी सदैव ते प्रयत्नशील असतात. ते जेव्हा अश्वत्थामाने हे केलं आहे, 5 मुलांची हत्या केलेली आहे, द्रौपदी आणि पांडव अतिशय दुःखी झाले की आपल्या 5 मुलांची हत्या झाली झोपेमध्ये. आणि मग त्यांना कळतं की अश्वत्थामाने केलं आहे. मग अश्वत्थामाचा पाठलाग अर्जुनने केला आहे पकडण्यासाठी. का द्रौपदी खूप दुःखी होती आणि मग तिला सांत्वना देण्यासाठी अर्जुनने म्हटलं की तू चिंता करू नकोस, तू अश्वत्थाम्याचं जे एक कृत्य आहे त्यासाठी मी त्याला दंड देईल आणि तू मग त्याला शिक्षा देऊन तू थोडं शांत होऊ शकते. पण जेव्हा अर्जुन निघाला आहे भगवंतासोबत अश्वत्थामाला पकडण्यासाठी, त्यावेळेस जेव्हा याने बघितलं अश्वत्थामाने की आपले रथाचे घोडे जे आहेत ते थकून गेले आहेत आणि आता मी पकडला जाणार, अशा स्थितीमध्ये शेवटचा एक उपाय म्हणून त्याने ब्रह्मास्त्राचा उपयोग केला आहे. मी जे म्हटलं, अज्ञानामुळे व्यक्ती चुकीच्या गोष्टींचा उपाय शोधतो. त्याला सर्वात सोपा उपाय होता, समोर भगवान श्रीकृष्ण होते, त्यांचा आश्रय घेतला असता. मला क्षमा करा, प्लीज एक्सक्यूज मी मला क्षमा करा, मी तुमचा चरणांचा आश्रय घेतो. ताबडतोब भगवान श्रीकृष्णाने त्याला अभयदान दिलं असतं, वाचवलं असतं. पण त्यांच्याकडनं पाप घडलेलं असतं. अशा पापी जीवांना अशी सद्बुद्धी येत नाही. तेच घडलं की त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती आणि म्हणून शेवटी त्याने जे नाही केलं पाहिजे ते केलं, ब्रह्मास्त्र सोडलं. त्याला ज्ञान नाही आहे ते ब्रह्मास्त्र वापस कसं घ्यायचं, परत कसं घ्यायचं माहीत नाही, पण त्याने सोडलं आहे. आणि जेव्हा अर्जुनने बघितलं की हे ब्रह्मास्त्राचा तेज आपल्याकडे येत आहे, तर आपण बघू शकतो की अर्जुन असं म्हणत नाही आहे भगवंतांना की भगवंता हे तुम्ही थांबवायला, असं म्हणत नाही की माझा जीव वाचवा, असं म्हणत नाही आहे. त्यांनी 3 श्लोकामध्ये मागची ह्यात आजचा जो श्लोक आहे आणि अजून पुढे एक श्लोक आहे, या 4 श्लोकांमध्ये अर्जुनने भगवंताची स्तुती केली आहे, भगवंताचं गुणगान केलं आहे, भगवंताची महिमा गान केलं आहे. पुढचा एक आपण श्लोक घेऊया. तर तिथं अर्जुन म्हणतोय, हे देवादिदेव, हे अतिशय प्रखर असे तेजस्वी तेज सर्व दिशांना कसे पसरत चालले आहे, ते कोठून येत आहे हे मला समजत नाही. तात्पर्य, भगवंतांसमोर जे काही मांडावायचे असेल ते अशा प्रकारे योग्य सन्मान देऊन प्रार्थनापूर्वक मांडावयास हवे. हाच आदर्श विधी आहे. भगवंताचा निकट मित्र असूनही
अर्जुन सामान्य लोकांच्या प्रबोधनासाठी या विधीचे पालन करीत आहे, की खूप जवळ आहे भगवंताचं पावना पण आहे अर्जुन, त्याच्यामुळे सहज ते आज्ञा देऊ शकतात. आणि स्वतः भगवंत रथ हाकतायत सेवकच्या रूपामध्ये. पण तेव्हासुद्धा अर्जुन जे आहे ते नियमाचं पालन केलं आहे, एक विधीचं पालन केलं आहे, की भगवंतांना आदेश द्यायचा नाही आहे, भगवंतांच्याकडनं विनंतीपूर्वक हे जाणून घेतलं पाहिजे की हे काय होतं आहे, हे कसं घडतं आहे मला माहीत नाही. तर हे सर्वात काय म्हणतात सुरक्षित असं उपाय आहे, विधी आहे, की आपण सदैव असं समजावं की मला माहीत नाही आहे, मला ज्ञान नाही आहे. लोकांचं काय असतं, मला पक्कं माहिती आहे, मला पक्कं माहिती आहे, असंच केलं याने, तो असंच बोलला आहे, त्याने त्याच्या मनात असंच हेतू आहे. त्याच्या मनात काय हेतू असेल आपल्याला कधी समजू शकत नाही, पण आपल्याला इतका विश्वास असतो त्याच्या मनात काय आहे मला माहिती लोक असं म्हणतात ना, लोक असं म्हणतात की त्याच्या मनात काय मला माहिती आहे, की म्हणून अशा वेळेस आपण फसतो. लोक फसतात की आपण लगेच जजमेंट है ना, आवडतो आपण त्याला जज बनवून आपण जजमेंट देतो, त्यामुळे समस्या होते. इथं अर्जुनला सगळं समजतं आहे, पण तेव्हासुद्धा पद्धत कशी असावी, की नम्रपणा असावा, विनयशीलता असावी, की मला समजत नाही आहे, मला ज्ञान नाही आहे, मला तुम्ही कृपया सांगा काय चाललं आहे, कसं होतं आहे, काय होतं आहे. याने होतं काय, आपली बुद्धी चुका कळत नाही काही समजण्यामध्ये, बुद्धीला वेळ मिळतो समजण्यासाठी, आपण ताबडतोब रिॲक्शन देत नाही. अर्जुनने तेच केलं आहे की ताबडतोब रिॲक्शन न देता सावकाशपणे समजण्याचा प्रयत्न केला काय घडतं आहे. याच्या उलट अश्वत्थामा, त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, त्याच्यामुळे त्याच्या बुद्धीला काही योग्य पद्धतीने समजत नाही आहे की काय घडतं आहे आणि काय आपण करतो आहे. त्याने चुकीची समजुतीमुळे पांडवांचा वध करण्याचा निश्चय केला. पण घडलं काय, पांडवांच्या ऐवजी पांडवांच्या 5 मुलांची हत्या केली. का, त्याची बुद्धी भ्रष्ट झाली नाही. कशापोटी, द्वेषपोटी, किंवा सूड घ्यायचा. काय सूड घ्यायचा, की माझ्या वडिलांची हत्या कशी झाली, तो सगळं विसरून गेला की हेच हेच आपले पिता द्रोणाचार्य अनितीने लढले होते. कुणासोबत, अभिमन्यूसोबत. कृपाचार्य, आपला द्रोणाचार्य, भीष्म पण होत्या, कर्ण, हे सगळे मिळून, दुर्योधन, सगळे मिळून अन्यायाने अनितीने एका 16 वर्षाच्या युवकाशी लढत होते चक्रव्यूहामध्ये, अभिमन्यूशी. आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून अनितीने त्याचा वध केला, हत्या केली. तिथं अश्वत्थामाही होता. पण तो हे सगळं अशा पापी लोकांना लक्ष देत नाही की आपण काय चुका केल्या आहेत, आपण कसं अन्याय केला आहे, आणि दुसऱ्यांवर बोट दाखवतात की त्यांनी अन्याय केला आहे. पण शक्यतो असं होतं की जे व्यक्ती अन्यायी असतात त्यांनाच आपला अन्याय लपवण्यासाठी त्यांना असं वाटतं की दुसऱ्यांवर आपण आरोप केले, दोष लावले तर आपण सुटून जाऊ, चुकीला समजतो. तसं इथे अश्वत्थाम्याने चुकून अशी समजूत केली की माझ्या पित्यावर अन्याय झाला आहे. तो अन्याय नव्हता, तो न्याय होता. की द्रोणाचार्यांना काय मिळाली, मुक्ती मिळाली त्या सर्व पापातून. तो बघू शकला नाही. जेव्हा हे 5 पांडवांच्या मुलांची हत्या झाली आहे, द्रौपदी खूप दुःखी झाली, पांडव खूप दुःखी आहे. भगवंताने त्यांना ही समजूत दिली की ही 5 मुलं जी होती शापित होती, आणि या 5 मुलांना या मृत्यूच्या निमित्ताने मुक्ती मिळाली आहे कायमची. तर पांडव त्याने शांत झाले होते, द्रौपदी शांत झाली, थोडी दुःख वाटणार की मुलांची हात आली. पण जेव्हा ज्ञान दिलं भगवंताने की ही मुलं 5 शापित होती, त्यांना मुक्ती मिळाली. जसं देवकी माता त्यांच्या 6 मुलांची कंसाने हत्या केली जन्मजात, जन्मल्याबरोबर. देवकी माता खूप दुःखी होती, वसुदेव खूप दुःखी होते, स्वाभाविक आहे.
पण जेव्हा ज्ञान झालं त्यांना कृष्णांकडनं की माता ही 6 मुलं शापित होती आणि त्यांना शाप होता आणि त्यांच्या शापातून त्यांना मुक्ती मिळाली या अशा घटनेमधून, मग ते शांत झाले. गंगा मातेने स्वतःच्या 7 मुलांची गंगाच्या पाण्यामध्ये ना बुडवून एका अँगलने दृष्टीने हत्या केली किंवा त्यांचा जीव घेतला. याने तिचे पती, गंगा मातेचे पती कोण होते? शंतनू महाराज. खूप दुःखी होते, पण तिने अट घातली होती लग्नाच्या वेळा आधी, काय की तुम्ही जर मला प्रश्न केला मी जे काही करणार त्याच्याबद्दल मी तुम्हाला सोडून निघून जाईल. त्या आसक्तीपोटी चिंतेपोटी शंतनू महाराज 7 मुलांचा मृत्यू होईपर्यंत काही बोलू शकले नव्हते. पण जेव्हा 8वा पुत्र होता भीष्म देवव्रत, त्याची वेळ जेव्हा आली तर त्याच्याकडे राहवलं गेलं नाही. ते गेले मागे मागे तिच्या, हे देवी तू हे काय करतेस? मी इतके दिवस बघतो तू जन्मताच मुलांना पाण्यामध्ये टाकतेस. तेव्हा गंगादेवी सांगते की महाराज तुम्हाला माहीत नाही जे मला ज्ञान आहे काय, की तुम्ही, मी आणि हे 8 मुलं शापित आहे. सर्वांना शाप दिला आहे, शाप लागला आहे आणि त्या 8 मुलांना मी शापातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता तुम्ही मला प्रश्न केल्यामुळे मला लक्षात येतं आहे की 8वा मुलगा जो आहे त्याचा शाप अजून पूर्ण व्हायचा बाकी आहे. याला अजून खूप दुःख भोगावं लागेल, त्यानंतर याला शापातून मुक्ती भेटेल. 7 मुलांना मुक्ती मिळाली, ते वसू होते, 8 वसू यांना शाप लागला तर स्वर्गामध्ये. गंगादेवी आणि शंतनू महाराजांना पण शाप लागला. ते ज्ञान झाल्यानंतर शंतनू महाराज थोडे शांत होते. म्हणजे ज्ञान खूप आवश्यक आहे. आपल्याला जे असं वाटतं की ही घटना का घडली, ती घटना का घडली, तर अज्ञानामुळे आपल्याला खूप दुःख होतं. पण थोडं आपण जर गीता आणि भागवतमधून थोडं समजून घेण्याचा प्रयत्न केला की जे काही घडतंय, घडणार आहे, घडेल असं चिंता वाटते, ते नेमकं काय आहे किंवा काय आहे ते समजून घेतलं तर मग आपली चिंता कमी होईल, दुःख कमी होईल, असं भक्तांचा अनुभव आहे. तर आजचा जो श्लोक आहे त्यामध्ये अर्जुनने म्हटलं की भगवंता तुम्ही जगाचा भार कमी करण्यासाठी आणि विशेषतः तुमचे जे अनन्य भक्त आहेत त्यांच्या कल्याणासाठी अवतार घेतात. जसं गीतेमध्ये आहे ना म्हटलं आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे. किंवा अनन्य चिंतयन्तु मां ये जना पशुपासते तेषां नित्यवियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तर जे अनन्य भक्त आहेत, म्हणजे ज्यांच्या चिंतनामध्ये भगवंताशिवाय दुसरा कोणताच विचार नाही. आणि का असं असावं, असं का असावं की भगवंताशिवाय दुसरा विचार नाही, असं का व्हावं? यासाठी ज्या भगवंताचा विचार असेल तेव्हा सगळं विचार असेल, तिथे सगळं विचार असेल. का? भगवंत परिपूर्ण आहे, भगवंत परिपूर्ण आहे. आणि भगवंताचा विचार असेल तर मग आपल्याकडनं चुका नाही होणार. आणि सर्व काही भगवंतासंबंधित आहे. आपलं कुटुंब, आपलं जीवन, आपला देह, आपलं जे काही आहे ते सर्व काही भगवंताशी संबंधित आहे. हे पण जाणलं पाहिजे. असं नाही आहे की आपण इथं आलो मंदिरामध्ये ही भक्ती आहे आणि आपल्या घरी भक्ती नाही आहे, असं नाही. आपलं जीवन भक्तीसाठीच आहे, आपलं जीवन भक्तिमयच आहे. फक्त समजण्याचं आवश्यकता आहे. काहीच भगवंताशिवाय वेगळं नाही आहे. जे काही आपल्याकडे आहे ते भगवंताने दिलं आहे. त्याच्यामुळे त्याचा सांभाळ, त्याचा उपयोग सेवेसाठीच व्हायला पाहिजे. काहीच वेगळं नाही. काही वेळेस काय होतं, आता हे मला कामाला जायचं आहे, मग आपल्या लोकांना चिंता येते किंवा आपल्याला त्यात उत्साह नसतो. आपण असं जाणलं पाहिजे की जे आपण काम म्हणतोय, जे आपण आपलं काम समजतोय, ते सुद्धा
भगवंताची सेवाच आहे, भगवंताची भक्तीच आहे. जसं सगळे जे काही कपडे धुणे असेल, स्वयंपाक असेल किंवा साफसफाई असेल, सर्व काही. आता जेव्हा मी खिडक्या बघतो, काही बघतो समजा, तर मला केव्हा खिडकी समजलं, खिडकी आता असं वाटेल की काही महत्त्वाची नाही असं वाटतं, पण हे भगवंताच्या मंदिराची खिडकी आहे असं जर बघून म्हटलं साफसफाई केली पाहिजे असं मनामध्ये येईल. का? ते भगवंताचं मंदिरचं खिडकी आहे. तसंच आपलं जे काही आहे, आपलं घर, आपले कपडे, आपलं काही सर्व काही आपण जेव्हा जाणो, हे सुद्धा भगवंताचंच आहे. इथं भगवंत आहे म्हणून त्याची साफसफाई, त्याची काळजी घेणे, त्याचाही नेटनेटकापणा, व्यवस्थितपणे सामान ठेवणे. असं म्हणतात प्रत्येक वस्तूची जागा निश्चित आहे. 2 मिनटं बोलू शेवट. प्रत्येक वस्तूची जागा निश्चित आहे आणि जर आपण त्या वस्तूला तिची जागा दिली, आपण त्या वस्तूला तिची जागा दिली तर आपल्याला आपली जागा सापडणार किंवा आपल्याला आपली जागा भेटेल. आपली जागा आहे भगवंताच्या धामी, भगवंताच्या चरणी आपली जागा आहे नित्य. की मी अनुभवलं आहे की आपण जेव्हा हा विचार ठेवू, ही वस्तू जी आहे ही कुठे असली पाहिजे हा जर विचार केला, अशी सवय लावून घेतली, खूप जीवन सोपं होऊन जाईल. की ही वस्तू कुठे असली पाहिजे. का? प्रत्येक वस्तूची निश्चित एक जागा आहे, ती तिथेच असली पाहिजे. आणि मग जेव्हाही आपल्याला हे होईल, आवश्यकता असेल, आपल्याला ती सहज सापडणार. का? आपण त्या वस्तूची जागा दिली आहे. पण आपण जशी चुकीची सवय लावली, कोणती वस्तू कुठेही म्हणजे सापडत वेळेवर नाही, आपल्याला समस्या होतात. आणि मग अशा सवयीमुळे आपली बुद्धी व्यवस्थित चालत नाही, आपली बुद्धी भ्रष्ट होते, मंद होते आणि मग खूप समस्या होतात. आणि मग दिव्य जे ज्ञान आहे ते आपल्याला होऊ शकत नाही, दिव्य अनुभूती होऊ शकत नाही की आपण वास्तविकपणे भगवंताचे नित्य सेवक आहोत. भगवंत आपल्यासोबत आहे, आपण भगवंतासोबत आहे आहोत. जेव्हा ही अनुभूती होईल की सर्व काही भगवंतमय आहे, भगवंत परमेश्वर व्यापून आहे सर्व काही, मग तुम्हाला कधी अज्ञानाचा स्पर्श होऊ शकत नाही. सदैव मला ज्ञान असेल आणि अभय असेल, कसलं भय नाही, शक्ती असेल. की जसं प्रल्हाद 5 वर्षाचा बालक इतका निर्भय कसा असू शकतो. यासाठी प्रल्हादला कायम भगवंताचं दर्शन व्हायचं, अनुभूती व्हायची, जाणीव होती की सर्व काही भगवंताने व्यापून आहे. तर त्या जाणीवेमुळे, त्या ज्ञानामुळे, अनुभूतीमुळे विश्वास आणि श्रद्धा पक्की होते. कधी चिंता नाही केली. आणि भगवंताला हेच अपेक्षित आहे आपल्याकडनं की आपलं असं श्रद्धा असावी, विश्वास असावा, निश्चित असावा असं आपण की जिथं भगवंताचा वास आहे तिथे भगवंताच्या इच्छेशिवाय काही वेळा संकट येऊ शकत नाही. आता आपल्या बुद्धीने काळजी घ्यायची आहे, आपण काही असं गाफील नाही व्हायचं, सावध असलं पाहिजे, सावधान असलं पाहिजे. पण जर आपल्या शक्तीच्या पलीकडे काही असं संकट असेल तर आपण भिण्याची आवश्यकता नाही आहे. भगवंताचं चिंतन केलं आपण निश्चितपणे आपल्याला अनंत शक्ती आणि अभय मिळू शकतं. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तुमच्या संगतीमध्ये मलाही थोडं चिंतन होतं, मलाही कृपा मिळते. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. काही माझा प्रश्न, काही टिप्पणी, टीका असेल तर मला वैयक्तिक भेटू शकतात. हरे कृष्ण. त्याबद्दल गुरुजींचे आपण 3 वेळेस हरिबोल करून धन्यवाद करूया. हरे हरिबोल हरिबोल हरिबोल. हरे कृष्ण.